नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन असो किंवा गुरुवार असो किंवा स्वामींचा कोणताही खास दिवस असो, या दिवशी स्वामींना आपण छान नैवेद्य दाखवतो। मात्र प्रत्येक वेळी कोणता नैवेद्य दाखवावा असा प्रश्न सर्वांनाच पडतो। स्वामींना काय आवडतं हे देखील बऱ्याच जणांना माहीत नसतं। जे स्वामी आपली इतकी काळजी घेतात, आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात, मग स्वामींसाठी देखील आपण थोडी मेहनत घ्यायला काय हरकत आहे? स्वामींना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून जर आपण त्यांना खाऊ घातले तर स्वामींना देखील आनंद होईल आणि ते नक्कीच खुश होतील। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की स्वामींना नक्की कोणते पदार्थ आवडतात ते। यातील सर्वात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप जास्त आवडतो तो म्हणजेच पुरणपोळी। स्वामींना गोड नैवेद्य दाखवला जातो, मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की स्वामींना सर्वात जास्त आवडते ती पुरणपोळी। त्यामुळे स्वामींचं पारायण असलं की त्यांच्या उद्यापनाला अनेक जण पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामींना साजूक तुपाची धार सोडलेली खुसखुशीत पुरणपोळी बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजेच बेसनाचे लाडू। स्वामींना बेसनाचे लाडू प्रचंड आवडतात, त्यामुळे त्यांच्या प्रसादामध्ये बेसनाचे लाडू हे आवर्जून असावेत। खमंग साजूक तुपामध्ये भाजलेल्या बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य जर तुम्ही स्वामींना दाखवलात तर ते नक्कीच प्रसन्न होतील। शिवाय स्वामी तो नैवेद्य कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ग्रहणही करून जातील। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजेच कांदा भजी। कांदा भजी नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं, बरोबर ना? जशी कांदा भजी अनेकांना आवडतात ना, तसेच आपल्या स्वामींना देखील आवडतात। गोडाचा नैवेद्य दाखवण्याशिवाय जर तुम्हाला स्वामींसाठी काही वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही त्यांना मस्तपैकी गरमागरम कांदा भजी खाऊ घालू शकता। त्यानंतर पुढचा स्वामींना आवडणारा पदार्थ आहे तो म्हणजेच बासुंदी पुरी। स्वामींना आवडणारी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आपण घरामध्ये सणावाराला बासुंदी पुरी बनवतो, त्याचप्रमाणे तुम्ही देखील स्वामींना प्रसन्न करण्यासाठी घरी पुरी आणि बासुंदी बनवून त्यांना याचा नैवेद्य दाखवू शकता। तसेच स्वामींना खीर देखील फार आवडते, त्यामुळे खीर पुरी सुद्धा तुम्ही त्यांना नैवेद्यामध्ये दाखवू शकता। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजेच कडबोळी। दिवाळीच्या प्रत्येक घरात कडबोळी बनते। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वामींना देखील कडबोळी फार आवडतात। स्वामींना त्यांचे भक्त कडबोळी आणून द्यायचे, त्यावेळी स्वामी ते नैवेद्य आनंदानं खायचे आणि म्हणून स्वामींची कृपा मिळवण्यासाठी देखील त्यांना कडबोळी बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो। स्वामींचे हे पदार्थ आवडीचे आहेत, मात्र असं नाही की तुम्ही प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये त्यांना हेच पदार्थ द्यावेत। तुम्ही स्वामींना मनोभावे प्रेमाने जे काही खायला द्याल, स्वामी ते आनंदानं स्वीकारतात। त्यामुळे तुमची भक्ती आणि भाव इथे सगळ्यात महत्त्वाचा ठरतो। तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामींना जर तुम्ही त्यांच्या आवडीचा नैवेद्य खायला घातलात तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।